श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथाचिंतन क्रमांक 929. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला आज्ञा दिली की अब विलंब के ही कारण कीजे तुरत कपिन कहूं आय सुदीजे, हे सांगताच सुग्रीवाने आपल्या सर्व वानर आणि अस्वल दळाला बोलवून घेतलं. सुग्रीवाची आज्ञा मिळताच सर्वजण झुंडीच्या झुंडीने प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी या किष्किंधा नगराच्या सीमारेषेवरती येऊन या पर्वतराशींमध्ये प्रभू रामचंद्रांना सन्मुख झालेले आहेत. एवढं मोठं हे सैन्य प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी आलं. प्रभू रामचंद्रांनी त्याच्यावरून केवळ आपली एक कृपादृष्टी टाकली आणि त्या कृपादृष्टीने या अस्वलांमध्ये, या वानरांमध्ये एक मोठं स्थित्यंतर झालं. भय पच्छजुत मनहु गिरिंदा, जणू काही पर्वताला पंख फुटावेत अशा पद्धतीने वानर आणि अस्वलांची अवस्था झालेली आहे. प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या कृपादृष्टीने संचारलेली आहे. आणि मग हे असं वानरदळ, अस्वल दळ जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये प्रयाण करतं, त्यावेळेला तिथं झालेली एक विलक्षण अवस्था गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. प्रभू रामचंद्र प्रस्थान करतात आणि अनेक मंगल शकून जणू काही या क्षणाचीच वाट पाहत असतात. लंकेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रस्थानाचे शुभ शकून सीताजींना जाणवू लागतात आणि त्याच घटनेचे अपशकून रावणाला देखील जाणवू लागतात. अशा रीतीने हे सर्व सैन्य लंकेच्या दिशेने निघालेलं आहे. यामध्ये काही वानर इच्छाधारी झालेले आहेत, काही आकाश मार्गाने प्रयाण करतायत, काहींनी आपली ही नख हीच अस्त्र म्हणून या युद्धामध्ये वापरायचं ठरवलंय, तर काहींनी मोठे मोठे पर्वत डोक्यावरती घेतलेत, मोठे मोठे वृक्ष आपल्या पर्वत राशी डोक्यावरती घेतल्यात आणि हे एक असं विलक्षण सैन्य या लंकेच्या दिशेने निघालेलं आहे. सज्जनो, आपण कालच सर्व चौपाया आणि छंदांचं गायन केलं असल्यामुळं आज आपण या 35व्या दोह्यातले 2 उर्वरित छंद आणि दोहा याचं चिंतन पाहणार आहोत. हे एवढं प्रचंड सैन्य ज्याचं वर्णन महादेवाने सांगितलंय की जणू काही 18 पद्म एवढं प्रचंड सैन्य प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी या लंकेच्या दिशेने निघालं. आणि ह्या सेनेचा आवाज, या सेनेचं असलेलं बळ आणि त्याचा असलेला या पृथ्वीवरचा भार, यामुळं या ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या घटना जणू काही घडू लागलेल्या आहेत. सज्जनो, आपण जरी अगदी आजच्या काळातली युद्ध बघितली, आपल्याला तर त्याचा अजूनही अनुभव नाही, परंतु जे काही आपण दूरदर्शनवरून पाहतो किंवा जे काही पत्रकारांच्या माध्यमातून कळतं, त्या बोफोर्स तोफांचा घणघणाट, त्या कारगिल युद्धाच्या वेळेला त्या पत्रकारांचे कानावरती हात ठेवून बोलणं, तो प्रचंड आवाज, ती रणधुमाळी, त्या सैन्यामध्ये असलेला जोश, हे सगळं काही आपण दूरदर्शनवरतीच अनुभवलं. रणगाड्यांचा चालणारा तो आवाज, मला अजूनही माझ्या लहानपणी नगरला त्या भुईकोट किल्ल्याच्या जवळ रणगाडे चालायचे, त्याचे आवाज कुठेतरी कानामध्ये बसलेले आहेत. त्या सर्व असलेल्या युद्ध ज्वराचा एक विलक्षण प्रभाव असतो बघा. आणि इथं तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं सैन्य आहे.
आणि ते सैन्य काही थोडं नाही, 18 पद्म एवढं प्रचंड सैन्य, आणि त्यातील प्रत्येक वानर, अस्वल हे जणू काही एखाद्या पर्वतराशीप्रमाणे अत्यंत अवजड झालेलं आहे, बलवान झालेलं आहे. आणि मग अशा या वानर दळाची ही पावलं या पृथ्वीवरती पडतायत. त्यांचा चाललेला हा भूभूतकार, आणि त्यामुळं एक विलक्षण सिंहनाद जणू काही जाणवावा अशी परिस्थिती सर्व आसमंतामध्ये होऊन गेलेली आहे. गोस्वामीजी लिहितात की केहरी नाद भालू कपी करही, डगमगाही दिग्गज चिक्करही. जणू काही दिशांचे जे दिक्पाल होते, जे आपल्या हत्तींवरून या दिशांचं रक्षण करत होते, ते हत्ती देखील विचलित झालेले आहेत. ते हत्ती चित्कारत विचलित होऊन वेगवेगळ्या दिशेने धावू लागलेले आहेत. असं हे एवढ्या प्रचंड सैन्यामुळं सर्व दिशा जणू काही व्यापल्यासारखी स्थिती या किष्किंधेच्या पर्वतराशीत झालेली आहे. गोस्वामीजींनी नंतर 2 छंदांमधून या सैन्याच्या प्रस्थानाचं वर्णन आपल्या समोर ठेवलेलं आहे, ज्यामध्ये गोस्वामीजींच्या अलौकिक प्रतिभेचं दर्शन आपल्याला या छंदामधून होतं. काल वेळेअभावी मी हे 2 छंद मुद्दामून बाजूला ठेवले, कारण काव्य करताना कवीची असलेली ही विलक्षण प्रतिभा कशा पद्धतीने जागृत होते, कशा पद्धतीने घडणाऱ्या घटनांकडे एक कविताकार पाहू शकतो, आणि त्यातही विशेषत्वाने या तुर्यातीत असलेल्या गोस्वामीजींचं काव्य कशा पद्धतीने बहरतं, तेच आपल्याला या 2 छंदांमधून गोस्वामीजी दर्शन देत आहेत. गोस्वामीजींनी या समस्त ब्रह्मांडामध्ये या घडणाऱ्या घटनांचा अनुभव घेतला. चिक्कर ही दिग्गज डोल मही गिरी लोल सागर खरबरे. दिशांचे हत्ती चित्कार करून सैरभैर झालेले आहेत. पृथ्वी डोलू लागलेली आहे. जी पृथ्वी इतका काळ केवळ या राक्षसांच्या चालण्याने डगमगत होती, त्या पृथ्वीला हे डोलणं खरं तर आनंदमय वाटतंय, कारण या पृथ्वीच्या रक्षणासाठी या भगवंताने अवतार घेतलेला आहे. अशी ही पृथ्वी या वानर दळाच्या चाललेल्या या मोहिमेमुळं डगमगू लागलेली आहे. पर्वत कापू लागलेले आहेत, आणि समुद्र एका दृष्टीने अत्यंत खवळून उठलेला आहे. जणू काही या सृष्टीच्या सर्व असलेल्या प्रकृती नियमांनाच या सैन्याच्या गमनामुळं आपापल्या सीमारेषा ओलांडून पलीकडे जावं लागतंय. समुद्र खवळलेला आहे, आणि त्याच वेळेला तिन्ही लोकांमध्ये मात्र एक विशेष आनंदाची लहर पसरलेली आहे. मन हर्ष सभ गंधर्व सुर मुनी नाग किन्नर दुखटरे. गंधर्व, देवता, मुनी, नाग, किन्नर सर्वच्या सर्व मनामध्ये अत्यंत हर्षित झालेले आहेत. प्रत्येक जण मनामध्ये विचार करतोय की आता आमचं दुःख टळणार आहे. बघा, एकच घटना आहे, परंतु त्या घटनेच्या असलेल्या या प्रतिक्रिया या ब्रह्मांडामध्ये कशा पद्धतीने उमटतायत. प्रभू रामचंद्र लंकेच्या दिशेने निघालेत, आणि त्रैलोक्यामध्ये जणू काही एक विशेष आनंद या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये होतोय. इतका अनंत काळ या राक्षसांच्याकडून अनेक प्रकारचे संकट सहन केल्यानंतर गंधर्व आज मनामध्ये विचार करतायत की आता आम्ही मुक्त होत, आता आम्ही भगवंताचं गायन नृत्य मुक्तपणे करू शकू. देवता देखील आपल्या या स्वर्गादी गोष्टींमध्ये अत्यंत निसंकोचपणे रममाण होऊ शकतील. मुनींच्या तपश्चर्येमध्ये असलेली सर्व विघ्न आता दूर होण्याची वेळ आलेली आहे. नाग आणि किन्नरांना देखील या असुरांच्या पाशामधून मुक्तता मिळण्याचा हा क्षण होता, आणि त्यामुळं या सर्व गोष्टी मनामध्ये हर्षित झालंय, आणि प्रत्येक जण मनामध्ये विचार करतोय की आता आमचं दुःख टळणार. सज्जनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आमची देखील अशीच अवस्था झालेली आहे.
जिथं काही पाहायला जावं तिथं आपल्याला निराशाच देणाऱ्या बातम्या कानावरती पडत असतात. आणि मग त्यावेळेला कुठल्या तरी कंपनीचं व्हॅक्सिनेशन खूप प्रभावी आहे, ते आपल्या देशामध्ये येणार आहे, आपल्या लोकांना मिळणार आहे. जरी या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी असल्या तरी मनाला कुठेतरी एक आधार वाटून जातो. असं वाटतं की या सुंदर सृष्टीमध्ये हे आलेलं विशेष संकट भगवंताने लवकरात लवकर दूर करावं, कुठल्या तरी रूपामध्ये त्याने यावं आणि या सर्वसामान्य जीवांचे जे अतोनात हाल होत आहेत, जे त्यांना अतोनात दुःख सहन करावं लागतंय, त्या सगळ्यांमधून त्यांची मुक्तता व्हावी. त्यामुळं अशा भवितव्यात घडणाऱ्या गोष्टींची देखील एखादी बातमी आम्हाला आजच्या काळामध्ये विशेष आधार देऊन जाते, आनंद देऊन जाते. इथं तर अनेक युग या राक्षसांच्या कडून या त्रैलोक्यामध्ये असलेल्या या सर्व तत्वांना अनेक प्रकारची दुःख सहन करावी लागली आहेत आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांचं हे प्रस्थान त्यांना विशेषत्वाने आनंद देत आहे. सज्जनो, यातून सद्य परिस्थितीसाठी मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की जरी संकट कितीही मोठं असलं तरी संकट हे कायम टिकू शकत नाही. त्या संकटाचं उत्तर कुठल्या तरी वानर अस्वल रूपाने भगवंत धारण करून या समस्त सृष्टीचं दुःख दूर करतोच. त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या संकटाची किल्ली देखील कुठेतरी अत्यंत साधारण पद्धतीनेच भगवंताने आपल्याजवळ ठेवलेली आहे आणि योग्य वेळ येताच या समस्त सृष्टीचं हे दुःख भगवंत निश्चितपणे हरण करेल. हे सर्व वानर दळ प्रभू रामचंद्रांच्या माग कशा पद्धतीने चाललंय. कट कट ही मरकट बिकट भट बहु कोटी कोटी न धावही. अनेक कोट्यावधी भयानक असे हे वानर योद्धे कडकडाट करत आहेत आणि अनंत प्रकाराने आपल्या शक्तीचं प्रदर्शन प्रभू रामचंद्रांच्या या सेनेमध्ये घडवून आणत आहेत. कोट्यावधी असलेले हे वानर दळ वेगवेगळ्या दिशेने धावतंय, कडकडाट करतंय आणि आपल्या या बळाच्या आधाराने जणू काही हा विजयोत्सवच या युद्धाच्या आधी जणू काही साजरा करू लागलेला आहे. गोस्वामीजी लिहितात, जय राम प्रबल प्रताप कौसलनाथ गुणगन गावही. अशा रीतीने प्रबल प्रताप कौसलनाथ प्रभू रामचंद्रांचा जय जयकार असो, जय जयकार असो अशा घोषणा करत त्यांच्या गुणसमूहांचं गायन करत हे वानर दळ लंकेच्या दिशेने निघालेलं आहे. बघा, या सामूहिक जय जयकाराचं देखील महत्व गोस्वामीजी आम्हाला इथं सांगून जातात. मला आठवतं गोंदवल्यामध्ये सुरुवातीला ही साऊंड सिस्टम नव्हती आणि त्यामुळं सगळेजण जय जय श्रीराम जय जय श्रीराम असं करत पत्रावळीवरती लोकांना प्रसाद वाढायचे. त्या जय जय श्रीराम या गर्जनेमध्ये असं काही स्फुरण प्रत्येक सेवेकराच्या अंगामध्ये यायचं की त्या धूनमध्ये, त्या जपामध्ये, त्या भगवंताच्या स्मरणामध्ये कित्येकदा पंक्तीच्या पहिल्या पानाला वाकलेला मनुष्य पंगत संपली तरी वरती उभा राहायचा नाही. हे एवढं बळ या गर्जनेमधून, प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामधून त्या प्रत्येक सेवेकराला प्राप्त व्हायचा. समर्थांचा देखील एक श्लोक डोळ्यासमोर येतो. शब्द नीट आठवत नाहीत, परंतु मला वाटतं समर्थ देखील म्हणतात की जय जयकार करत आपण प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये अन्नदान करावं, प्रसाद घ्यावा. अशा पद्धतीने या जय जयकाराचं महत्व मनोबोधामध्ये देखील समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशा या वानर दळाचा हा जय जयकार या समस्त ब्रह्मांडामध्ये भरून जाऊ लागलेला आहे. आणि त्यामुळं काय होतंय, सही सकन भार उदार अहिपती बार बार ही मोह ही. या ब्रह्मांडाचं वजन उचलणारा, त्यामध्येच असलेल्या या पृथ्वीचं वजन उचलणारा शेष हा सर्प ज्याने मस्तकावरती या समस्त ब्रह्मांडाला धारण केलंय आणि तो कसा आहे, उदार आहे. उदार याचा अर्थ इथं अनंत प्रकारचे वजन या ब्रह्मांडामध्ये त्याच्या मस्तकावरती आहेत, परंतु तरी देखील
त्याला त्या सर्व गोष्टींचा भार जाणवत नाही, अशी त्याची उदार मनोवृत्ती आहे. परंतु असा शेष देखील या ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या या हालचालीने विशेष चकित झालाय की नेमकं ब्रह्मांडामध्ये होतंय तरी काय. माझ्या मस्तकावरती हा अचानक एवढा विलक्षण भार कुठून येतोय, कुणाचं वजन आहे हे. आणि हा असा उदार परमश्रेष्ठ महान सर्पराज शेष देखील या सेनेचा भार सहन करू शकत नाहीये. अशी ही विलक्षण अवस्था या वानर दळाला प्रभू रामचंद्रांच्या कृपादृष्टीने प्राप्त झाली आहे. बघा, आपल्याला आठवत असेल, जेव्हा रावणाचा हाहाकार या पृथ्वीवरती माजला होता तेव्हा पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि ती ब्रह्माजींच्या जवळ जाऊन आपल्या मनाची व्यथा सांगते आणि ती म्हणते की मी समुद्राचं वजन सहन करते, पर्वताचं वजन सहन करू शकते, परंतु एका दुष्टाचं, एका पापीचं वजन मात्र मला सहन होऊ शकत नाही. अशी या पृथ्वीची अवस्था तिने ब्रह्मदेवाच्या समोर व्यक्त केली होती. ह्याच पृथ्वीचं वजन ज्या शेषजींवरती आहे ते शेषजी देखील आज विशेष विस्मयचकित झालेत की या ब्रह्मांडाचं वजन एवढं अचानकपणे का बरं वाढलं असावं. परंतु कित्येकदा आपल्यावरती आलेलं वजन देखील मनुष्याला आनंददायक वाटावं अशी या शेषजींची अवस्था आहे. परंतु या वजनाचा भार सहन करण्यासाठी इथं गोस्वामीजींची कल्पकता आपल्याला दिसू लागते. शेषजी काय करतायत? गह दसन पुनी पुनी कमठ पृष्ठ कठोर सो किमी सोहही. हे शेषजी ज्या कासवाच्या वरती बसून या ब्रह्मांडाचा भार सहन करतायत, ते जेव्हा हे वजन वाढू लागतंय त्यावेळेला ते वजन सहन करण्यासाठी कासवाच्या या कठीण पाठीला दातांनी पकडून ठेवत आहेत. त्यांना असं वाटतंय की आपल्या या मस्तकावरचा भार आपण सहन करू शकणार नाही आणि त्यामुळं कासवाच्या पाठीपर्यंत त्यांचं मुख खाली आलंय आणि ते आपल्या दातांनी या कासवाच्या पाठीवरती स्वतःला घट्ट रोवण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा पुन्हा दात खुपसून कच्छपाच्या पाठीवरती रेषा ओढल्या जात आहेत. आणि इथं खरी गंमत आहे. गोस्वामीजी हे सगळं काही पाहतायत, या शेषाची झालेली अवस्था पाहतायत. तो ज्या पद्धतीने कासवाच्या पाठीवरती पुन्हा पुन्हा आपले दात रोवून घट्ट उभं राहण्याचा प्रयत्न करतायत, तो त्याचा प्रयत्न देखील गोस्वामीजी पाहतायत. आणि त्यामुळं या कासवाच्या पाठीवरती उभ्या आडव्या ज्या रेषा तयार होत आहेत ना, त्यामध्ये गोस्वामीजींची दृष्टी पाहू लागते की जनु कमठ खर पर सर्प राजसो लिखत अबिचल पावनी. या शेष नागाने प्रभू रामचंद्रांच्या प्रस्थानाचा हा मंगल क्षण कुठेतरी कोरून ठेवावा अशी मनोमन भावना आपल्या अंतःकरणात व्यक्त केली. रघुबीर रुचिर प्रयाण प्रस्थिती जानी परम सुहावनी. आपण म्हणतो ना की जणू काही सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवावा असा हा क्षण आहे. ब्रह्मांडाला देखील आपल्या या एवढ्या प्रचंड इतिहासामध्ये असा क्षण कधी अनुभवायला मिळाला नव्हता. आणि त्यामुळं या ब्रह्मांडाचं सर्व भार उचलणाऱ्या शेषाला असं वाटलं की प्रभू रामचंद्रांच्या प्रस्थानाचा हा क्षण कुठंतरी आपण कायमस्वरूपी कोरून ठेवावा. कुठं ठेवता येईल कायमस्वरूपी कोरून? आणि म्हणून आपल्या दातांच्या आधाराने कासवाच्या पाठीवरती हे सतत जे त्याचं वारंवार धरण्याचा प्रयत्न चाललाय, त्यातून ज्या या उभ्या आडव्या रेषा निर्माण होत आहेत, जणू काही गोस्वामीजींना वाटतंय जणू कमठ खर पर सर्प राजसो लिखत अबिचल पावनी. प्रभू रामचंद्रांच्या या प्रस्थान यात्रेचा हा परम शोभायमान क्षण, त्याची ही अचल पवित्र कथा सर्पराज शेषजी कासवाच्या पाठीवरती लिहित आहेत. काय सुंदर भावना आहे बघा. सज्जनो, या इतिहासामध्ये असे अनेक मंगलमय क्षण आहेत. मला वाटतं की जणू काही हे कालातीत झालेले क्षण प्रत्येक वेळेला या शेषानेच
या कासवाच्या पाठीवरती कोरून ठेवले असावेत. अन्यथा ज्ञानेश्वरांची या समाधी संजीवन क्षणाला आम्ही आज कसा अनुभवू शकलो असतो? तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला आम्ही कसा अनुभवू शकलो असतो? श्री महाराजांनी देह ठेवला ती अमृत घटिका आम्ही कशी अनुभवू शकलो असतो? समर्थांची प्राणज्योत प्रभू रामचंद्रांमध्ये विलीन झाली अशी दासनवमी या इतिहासामध्ये कशी बरं कोरली गेली असते? हे सर्व क्षण कालातीत झाले, मंगलमय झाले. कारण मला असं वाटतं की जणू काही या प्रत्येक क्षणाला या शेषाने या कासवाच्या पाठीवरती कुठेतरी कोरून कालातीत करून टाकलेले. अनेक कदाचित युग येतील, कल्प संपतील, परंतु या प्रत्येक क्षणाचं मंगलमय असलेलं पावित्र्य त्या त्या काळामध्ये देखील जीवांना परमार्थाची चेतना प्रदान करेल. गोस्वामीजींनी या अत्यंत महत्वाच्या रहस्याचं उद्घाटन जणू काही जणू कमठ खर पर सर्प राजसो लिखत अभिचल पावनी या शब्दांच्या आधाराने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग अशी ही सेना प्रभू रामचंद्रांच्या समवेत कुठपर्यंत आलेली आहे? समुद्र किनारी आलेली आहे. एही विधी जाई कृपानिधी उतरे सागर तीर जह तह लागे खान फल भालू विपुल कपिबीर. गोस्वामीजी लिहितात की अशा पद्धतीने ही सर्व सेना या कृपानिधींच्या समवेत किष्किंधेपासून सागराच्या किनाऱ्यापर्यंत आलेली आहे. आणि या सागर किनारी येताच हे सर्व एवढं 18 पद्म एवढं प्रचंड वानर दळ जह तह लागे खान फल भालू विपुल कपिबीर सर्वजण या समुद्र किनारी फलाहार घेऊ लागलेले. हे अत्यंत विपुल प्रमाणामध्ये असलेले अस्वल वानर रूपी हे वीर प्रभू रामचंद्रांच्या समवेत समुद्र किनारी विश्राम प्राप्त करतायत. सज्जनो, मी आपणास म्हटलं की सुंदर कांड हे रहस्याचं कांड आहे. यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी देखील आम्हाला जीवनाचा खूप मोठा बोध देऊन जातात. बघा, आपल्याला आठवत असेल की जेव्हा सुग्रीवाने अंगदाच्या नेतृत्वाखाली जामवंत, हनुमंत, नल, नील यांना दक्षिणेच्या दिशेने जायला सांगितलं, तेव्हा हे सर्व वानर दळ एक छोटीशी तुकडी समुद्र किनाऱ्यापर्यंत आली. येताना त्यांना अनेक परीक्षांना सामोरं जावं लागलं. स्वयंप्रभेचं चरित्र आपण बघितलं. आणि तत्पश्चात शेवटी संपाती जेव्हा या सगळ्यांना खाण्याची भाषा करू लागतो, त्यानंतर त्यांची झालेली मरगळलेली अवस्था आपण समुद्र किनारी बघितली. समोर समुद्र आहे, परंतु ते पाणी पिऊ शकत नाही, खाण्याची तिथं व्यवस्था नाही. आणि त्यामुळं हनुमंत देखील आपल्या सर्व सख्यांना काय म्हणतो, कंद मूळ फळ काही करून आपलं जीवन तुम्ही जगवा. जब लगी आवो सीत ही देखी हो यही काजू मोही हर्ष बिसेशी. अशा पद्धतीने त्यांना तो प्रोत्साहित करतोय जगण्यासाठी. कारण तिथं खाण्यासाठी काहीच नाहीये, काहीच नव्हतं. आणि आता मात्र तुकडी आलेली नाही. आता 18 पद्म एवढं प्रचंड सैन्य आलंय. परंतु समुद्र किनारी आल्यानंतर मात्र या सगळ्यांना प्रचंड विपुल प्रमाणामध्ये खाद्य उपलब्ध आहे. म्हणजे काही दिवसापूर्वी एका तुकडीला मरणासन्न अवस्था सहन करावी लागली, तर इथं 18 पद्म एवढ्या मोठ्या सैन्याला मात्र भरपूर आहार प्राप्त झाला. काय फरक आहे? विचार करा. एही विधी जाई कृपानिधी उतरे सागर तीर. हा फरक आहे बघा सज्जनो. पहिल्यांदा आलेली टोळी प्रभू रामचंद्रांच्या विना होती. त्यांना भक्तीचा शोध घ्यायचा होता. त्यांच्यासाठी अनंत परीक्षा होत्या. परंतु भक्तीचा शोध प्राप्त केलेल्या हनुमंताच्या समवेत प्रभू रामचंद्र या 18 पद्म सैन्याबरोबर आहेत. जिथं प्रभू रामचंद्र आहे तिथंच सर्व श्री आहे, संपत्ती आहे, सौभाग्य आहे, सर्व प्रकारची परिपूर्णता आहे. कारण प्रत्यक्ष पूर्ण कामाला घेऊन हे सैन्य समुद्र किनारी आलेलं आहे.
आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांच्या समवेत येताच सज्जनो जीवनातले कष्ट संपले. जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आता हाल अपेष्टांना जागाच राहिली नाही. ही खरी गंमत आहे बघा, प्रभू रामचंद्रांच्या समवेत राहण्याची. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे हे देह संसार चिंता. प्रभू रामचंद्रांवरती आपला अनन्य भार टाकला की प्रभू रामचंद्राला पुरवठा करावाच लागतो. हे जे श्री महाराजांचं वाक्य आहे, हे जे श्री महाराजांनी आम्हाला जगून दाखवलं. महाराज म्हणायचे, माझ्या गोंदोल्यामध्ये तिखटा मिठाची पाळी जर सोडली तर बहुतांश वेळेला स्वयंपाकघरामध्ये काही नसायचं. खाणारी तोंड किती आहेत याची कल्पना मला देखील नसायची, कारण रामराया कोणाला पाठवणार आहे हे त्यालाच माहिती. परंतु दररोज रामाने माझी लाज राखली. आलेला कोणीही कधीही विनमुख गेला नाही. आजही एवढ्या 100-125 वर्षाच्या काळानंतरही गोंदोल्यामधून श्री महाराजांच्या या सत्य संकल्पामुळं, प्रभू रामचंद्रांच्या अधिष्ठानामुळं कधीच कोणी विनमुख होऊन परत जात नाही. हे सगळं घडतं ते प्रभू रामचंद्रांच्या अधिष्ठानाने घडतं. आणि त्यामुळे श्री महाराज प्रभू रामचंद्रावरती आपला अनन्य भार टाका, हेच आम्हाला सर्वांना सांगायचे. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. समर्थ देखील सांगतात की प्रभू रामचंद्रांवरती जर आपला अनन्य विश्वास असेल तर रामरायाला या सर्व गोष्टींमध्ये पुरवठा करावाच लागतो. या कोरोनाच्या काळामध्ये सज्जनो परिस्थिती खरोखर खूप बिकट आहे. परंतु मी तुम्हाला हात जोडून एक प्रार्थना करतो. मी देखील या सर्व परिस्थितीमधून गेलोय, त्याच्या अनुभवातूनच मी तुम्हाला सांगतोय. आपल्या जीवनाचा सर्व भार रामरायावरती टाका. तो जसं ठेवेल तसं राहा. तो आपल्यासाठी जे करेल ते आपल्या अंतिम कल्याणाचा आहे, या जाणीवेला कधी तडा जाऊ देऊ नका. तो विश्वास, ती मनामध्ये असलेली निष्ठा ढळू देऊ नका. ही खरोखर एक मोठी परीक्षा आहे. देहे दुःख ते सुख मानीत जावे, समर्थ सांगतात. परंतु त्या क्षणी ती भावना तेवढी ज्वलंत ठेवणं, तेवढी दृढ ठेवणं, मला वाटतं यामध्येच आपल्या सगळ्या साधनेचा पुरुषार्थ सामावलेला आहे. आपला रामरूपी असलेला सद्गुरु राया, त्याच्यावरती आपला अनन्य भार सोपून, मग आर्थिक विवंचना असतील, कदाचित कोणाला औषध मिळत नसेल, बेड मिळत नसेल, ऑक्सिजनची वानवा असेल, अनेक प्रकारचे कष्ट कदाचित आमच्या समोर असतील, परंतु श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपला धीर कधी सुटू देऊ नका, कधी निराश होऊ नका. आपल्या रामावरती संपूर्ण भार टाका, कारण की तोच एक असा आधार आहे जो आम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. त्याच्या समवेत जर आम्ही असलो तर समुद्राच्या खाऱ्या पाण्याला देखील तो गोडा करेल. समुद्राच्या जवळ असलेल्या दमट वातावरणामध्ये देखील 18 पद्म वानर दळाला पुरेल एवढी फळावळ तो उमलवू शकेल. त्याच्यासाठी आमच्यासारखा एक जीव जर अनन्य भावाने त्याचा धावा करत असेल तर त्याचा सांभाळ तो का बरं नाही करणार. त्यामुळे या पूर्ण कामाला आपल्या हृदयाशी धरा. तो कुठल्या वानर अस्वलाकडून तुमचं काम करून घेईल याची तुम्हाला देखील बऱ्याचदा कल्पना येणार नाही. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे, संकटमय आहे, निराशाजनक आहे, तरी देखील आपल्या भजनाला सोडू नका. रामावरती असलेल्या आपल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नका. श्री महाराजांनी दिलेल्या मार्गाला कधी विसरू नका. मला वाटतं अशक्य ते शक्य करतील स्वामी या वचनाचा बोधच रामावरती ठेवलेल्या दृढ विश्वासामधून
आम्हाला आजच्याही काळामध्ये अनुभवाला येऊ शकेल. अशा रामाचं आपण मनोभावे नाम घ्यावं, त्याचं स्मरण ठेवावं आणि तोच आपल्या जीवनाचा करता धरता हरता आहे हे जाणून आपलं जीवन आपण त्याच्या इच्छेवरती सोपवावं. हेच या दोह्याचा भावार्थ. सज्जनो, अशा रीतीने हे सर्व वानर दळ प्रभू रामचंद्रांच्या समवेत खरं तर निघाले युद्धाला, परंतु या विजयोत्सवामध्ये प्रभू रामचंद्रांच्या सान्निध्यामध्ये एक विलक्षण आनंद ते आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवत आहेत. अशा या वानर दळाचं आता सागर किनारी आगमन झालंय आणि त्याचे पडसाद लंकेमध्ये कशा पद्धतीने उमटणार आहेत, तो कथाभाग गोस्वामीजी आम्हाला उद्यापासून सांगणार आहेत. त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.